पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। प्रभास, प्रेमात पडला नाहीस ना? नाही तू खरंच तसं काही नाही आहे ग। बोल, काय सांगायचंय? तू मला तुला सॉरी म्हणायचं होतं। मला? कशाला? तू माझ्यामुळे तुला खूप त्रास होतो। मी चुकतो आणि तुला सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागतं। माझ्यामुळे तुझ्या स्वाभिमानाला ठेच लागते। I'm sorry, I'm really very sorry. प्रभास, चुका प्रत्येकाकडनं होतात प्रभास, पण प्रत्येक जण ती कबूल करतोच असं नाही। आणि तू इतका जीव लावतोस मला, इतका प्रेम करतोस माझ्यावर, तुझ्या इतका जीव कोणी लावतं का या घरात मला? मी कधी डगमगलो, चुकीच्या रस्त्यावर गेलो तरी तू माझी साथ नको सोडूस। कारण आता तुझ्याशिवाय मी एकटा आहे ग। त्यामुळे तू प्लीज, काहीही झालं ना तरी माझा हात नको सोडूस प्लीज। वेडा आहेस का तू? अरे, आई कधी लेकराचा हात सोडते का? उलट जर लेकरू चुकीच्या वाटेवर जात असेल ना, तर आई त्याचा हात धरून त्याला योग्य मार्ग दाखवते। थँक्यू अत्तू। आय लव्ह यू। आय लव्ह यू टू। गुड नाईट। प्रभास, तू खरंच कुणाच्या प्रेमात नाही ना पडलेलास? आत्तू अगं, आत्तू तुला जसं वाटतंय तसं नाहीये ग। आणि तू तू पुन्हा पुन्हा का विचारतेस मला? कारण मला ही खात्री करून घ्यायची की तू तुझ्या आयुष्यात कुठली चूक तर नाही करत आहेस ना? प्रभास, मी याआधी सुद्धा तुला सांगितलंय, आता पुन्हा सांगते, प्रेम ही एक मनस्थिती आहे आणि पैसा हीच वस्तुस्थिती। प्रेम फसवं असतं, प्रेम क्षणिक सुख देतं आणि आयुष्यभराच्या वेदना। तेव्हा तसं जर काही तुझ्या बाबतीत होत असेल, नाही अत्तू, खरंच तसं नाहीये, खरंच। गुड नाईट अत्तू। गुड नाईट। हे आता तरी फोन उचलतील का माझा? वीणा, तुझ्या गोळ्या संपल्या था, आज आपण आठवणीने घेऊन येऊया। आणि वीणा, तुला गोळ्या घ्यायच्यात ना, तू कोणाला कॉल लावत बसलेस आता? प्रभास ना। अगं, आता 5 मिनिटापूर्वी 2 वेळा कॉल केलास ना त्याला। अगं, तू काहीतरी कामात असेल म्हणून उचलत नसेल, त्यासाठी एवढं का हैराण होतीस तू? दादू, माझा चार्जर बघितलास का कुठे?
वीणा? अच्छा, स्माइल वाली, घुंगरू वाली, अजून काय? कानातले वाली. हॅलो, तू गोळ्या घे आधी. चिका काल रात्रीपासून कामात आहेत का ते? सांग ना. माझे एवढे मिस कॉल बघितले नसतील का त्यांनी? मग माझे मिस कॉल बघून त्यांना एकदाही फोन करावासा वाटला नसेल? बरं मी म्हणते कालचं सोड, आजचा दिवस उजाडून किती वेळ झालाय सांग, का नाही फोन केला? तुला सांगते काल माझ्या आधी अंकलने फोन केला होता त्यांना, त्यांच्याशी व्यवस्थित बोलले, मग मला फोन करायला काय प्रॉब्लेम होता? मी सांगते ना तुला चिका, मी कालपासून त्यांना बघते, ते असे अलिप्त वागतायत ग माझ्याशी, बोलतच नाहीये मला. बरं माझं जर काही चुकलं असेल तर सांगायचं ना तोंडावर की चुकलंय तुझं, पण नाही. आता परवा दिवशी कसे मस्करीत मला म्हणाले की वीणा तू प्लीज म्हणाल्याशिवाय तुला कानातलं मिळणार नाही, आणि काल असे आले आणि कानातलं असं हातावर ठेवलं निर्विकारपणे, झालं. मग मला कळतच नाहीये ते का असे वागतायत माझ्याशी. मी नाही विचारणार आता त्यांना. ओके, म्हणजे दादू वीणाच्या प्रेमात तर पडलाय, पण त्याला हे सांगताही येत नाहीये आणि लपवताही येत नाहीये. वाह वाह बड़े भैया, तुम तो उम्मीद से भी तेज निकले. अशी का बघतेस? बोल ना काहीतरी चिका. वीणा तुला आठवतंय आपण एकदा कॉलेजमधून घरी येत असताना तू माझ्यासोबत भेळ खायला थांबली नव्हतीस, निघून गेली होतीस, तेव्हा किती चिडले होते मी तुझ्यावर. म्हणजे केवढी छोटीशी गोष्ट होती ती. त्यानंतर आपण 2 दिवस बोललो नव्हतो एकमेकींशी, आणि त्यावेळेला तुझी जशी अवस्था झालेली ना एक्झॅक्टली तशीच आज झाली. वीणा आज ना मला प्रभासचा हेवा वाटतो, कारण काही वर्षांपूर्वी फक्त माझ्या न बोलण्याने तुझी जशी अवस्था झालेली ना तशी आज प्रभासच्या न बोलण्याने तुझी अवस्था झाली. येतंय का काही लक्षात? चिका तुला काय म्हणायचंय? तुझी आणि माझी जशी घट्ट मैत्री आहे तशी माझी आणि प्रभासची मैत्री झाली आहे? नाही, ते शक्य नाही. का? वीणा प्रभास तुझी किती काळजी घेतो ना हे तुलाही माहिती आणि मलाही माहिती. अगं पण ते कसे वागतायत माझ्याशी बघितलंस का तू? माझं जर काही चुकलं असेल तर तोंडावर सांगायचं माणसाने. अगं तुला वाईट वाटेल म्हणून सांगत नसेल कदाचित. आणि मला कसं कळणार आहे ते माझं काय चुकलंय ते? अगं हो, तू एक काम कर, आज रिहर्सल मध्ये तुला वेळ मिळाला ना की प्रभासशी स्पष्टपणे बोलून घे ना. वीणा तू मनात साठवून ठेवलंस ना तर तुला त्रास होईल आणि कदाचित त्यालाही. हे काय आता? शस्त्र म्हणजे? कळेल कळेल, पण मला हे कळत नाहीये की हा जो तू काय प्लॅन बनवलायस त्याने नक्की काय साध्य होणार आहे. बाबा तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट समजावूनच सांगायला लागते का? काय तोंड करताय? मी हा जो प्लॅन केलाय ना त्यामुळे एका दगडात 2 पक्षी मारले जाणार आहेत. एक म्हणजे स्वतःला अतिशहाणी समजणारी शैलजा सदावर्ते, आणि तिच्या आंधळ्या प्रेमाचा गैरफायदा घेणारा तिचा लाडका भाचा प्रभास. दोघी एकाच वेळेस बर्बाद होतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यात कुठेही आपलं नाव येणार नाही. क्या बात. काय? आता बघ, या शस्त्राचा उपयोग मनोहरराव कसे आहात मनोहरराव? बरं आहे. नाही पण मी बरा नाही हो. का? काय झालं? काय सांगू मनोहरराव, माझी बहीण शैला पूर्वी जरा तरी परिस्थिती बरी होती हो, पण आता ती आमच्या कुणाशी बोलत सुद्धा नाही हो, 2 शब्द सुद्धा बोलत नाही. परिस्थिती खूपच हाताबाहेर गेली. आमचं तोंडही बघत नाही ती. काय? पण कशामुळे? हो काय सांगू तुम्हाला, म्हणजे अशी बाहेरनं घरात आली ना की थेट तिच्या खोलीत निघून जाते.
आमच्याशी काहीही नाही बोलत. म्हणजे रात्री साधा जेवायला येत नाही, सकाळी नाश्त्याला येत नाही. मनोहरराव, आता तर अशी गत झाली की हाल हवाल विचारणं पण बंद झालं हो तिचं. एकाच घरात राहून 10 वेगळ्या दिशांना तोंड असतात आमची सगळ्यांची. अशी वागते माझी जीवा भावाची सख्खी बहीण. शैलेशजी, मला हे ऐकून खरंच खूप वाईट वाटतंय. हे बघा, हे तुमचं कौटुंबिक प्रकरण आहे, पण तुम्हाला हवं असेल तर मी एकदा प्रयत्न करून बघू का? तुमच्या बहिणीशी बोलून बघू का? नाही, नको नको. अहो, तुम्ही जर प्रयत्न केला तर शैलजाचा अजून भडका उडेल आणि ती भलतसलतच काहीतरी करून बसेल. हो, पण मग हा प्रश्न सुटणार तरी कसा? आणि तुम्हीच म्हणाला होतात ना की मी काहीतरी बोलायला हवं, करायला हवं. का हो, करायचं तर तुम्हालाच आहे, पण जर वेगळ्या पद्धतीने. म्हणजे तुम्ही काम करा, शैलाचा दुसरा बादचा आहे ना, प्रभास, त्याला भेटा. शैला प्रभासचं म्हणणं कधी टाळत नाही. ती त्याचं सगळं ऐकते. त्याच्यावर भयंकर जीव आहे तिचा. तुम्ही त्याला तुमच्या बाजूने वळवून घेतलं तर काम सोपं होईल. काय झालं, जमेल ना तुम्हाला हे करायला? मनोहरराव, म्हणजे एका भावाने आपल्या बहिणीला असंच आयुष्यभर रुसून बसलेलं बघायचं? बोला काहीतरी मनोहरराव, बोला. जमेल ना तुम्हाला प्रभासशी बोलायला? बोला. हो, मी बोलतो प्रभासशी. हॅलो गाईज. अरे मिकी, अगं तू इथे कशी काय अचानक? मी सगळ्यांसाठी खायला घेऊन आलीये. काय आणलंय? ते मी आता नाही सांगणार. सगळे कॅफेटेरिया मध्ये चला, तिथेच सिक्रेट ओपन होईल. मिकी, ऐक ना, आत्ता नको ना प्लीज. प्रभास, मी त्याने किती प्रेमाने आणलंय रे आपल्यासाठी खायला. असं आपण नाही म्हणलं तर ते चुकीचं वाटेल ना. हो ना, करेक्ट. पटकन सगळ्यांनी खाऊन घ्या, गरम येते. चला पटकन चला. मिकी ऐक ना, बघ, नको गाईज. आत्ता कुठे रिहर्सल सुरू झाली, आपली कॉन्सर्टची डेट जवळ आली आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे, प्लीज. अरे दादू म्हणून काय खाणं पिणं सोडायचं का? चल ना, काय बोर करतोय. चल ना, खाऊयात ना. मिकी, अगं आत्ता कुठे सगळे सेट झालेत, लिंक तुटेल सगळ्यांची. हा, ट्राय टू अंडरस्टँड. दादू यार, प्लीज ना. मी खूप प्रेमाने आणलंय रे सगळ्यांसाठी. वीणा, चल ना यार, चल ना. अगं नाही, नको. मला भूक नाहीये. तुम्ही वा ना पुढे. नाही, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. हा, म्हणजे तुला जेवढं जाणार असेल ना तेवढंच खा. उरलेलं सगळं संपेल ह्याची गॅरंटी खाका देते. अरे नको, खरंच नको. ताई, अगं नाही, नको म्हणूस. तिने किती प्रेमाने आणलंय, तिला दुखवलेलं मला चालणार नाही. ओके, हो की नाही मिकी? जायला पाहिजे ना. विणा, ग बाल वयात सुद्धा तुझ्या छोट्या बहिणीला कळतंय ग, आणि तुला कळत नाही. चल ना, थोडस खाऊन घे ना. अरे अंकल, तिला भूक नसताना तू का फोर्स करतोयस तिला? प्रत्येक वेळीस प्रत्येक जागी वीणा असलीच पाहिजे का? ती ग्रुप मध्ये नसताना आपण काही खात पित नव्हतो का? नॉनसेन्स. दादू, वातावरण फार गरम झालेलं दिसतंय. बहुतेक ना कॅशच्या पोटातली आग डोक्यात गेले. ऐका, उगाच तिला खायचं नसेल तर फोर्स नको करायला. आपण जाऊया, मला भूक लागली. मला पण. अजय, चल पटकन. संचित असेल, तू चल आधी. आता एका मिसळवर 6 पाव खाल्लेस ना? वीणा,
चल तू पण. नाही मला खरंच नाहीये भूक. तुम्ही जा. ओके. दादू दादू ऐक ना, माझा फोन राहिला आतमध्ये, प्लीज आण ना. कुठे ठेवला होतास? मे बी ड्रम सेटवर. प्लीज. हो आणतोय. आलो. घे. बेस्ट ऑफ लक. म्हणजे मिकी मिकी काय मूर्खपणा आहे हा मिकी. मिकी दारू घडे बघ. मिकी मिकी मस्करी करू नकोस प्लीज. ओपन द डोर मिकी. दादू अरे हाच चान्स आहे, मौका मिला है तो चौका मार दो. मिकी ऐक ना, उगाच डायलॉग्स मारू नकोस तू. हे बघ बँड मधल्या मेंबर्सना कळलं तर काय वाटेल यार. दार उघड ना मिकी. दादू अरे तू त्याची काळजी करू नकोस रे. मी बाहेर सगळ्यांना सांगेन की तुला आत्तूचा फोन आला होता. ओके दादू प्लीज हा चान्स सोडू नकोस प्लीज. मिकी ऐक माझं खूप वाईट दिसेल ते प्लीज नको. ओके फाईन, तरी वागतीये मी. बाय बाय बोल तिला सगळं कर. बाय. मिकी मिकी प्रभास. हा काय 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 झालं? मला सांगाल का माझं काय चुकलंय? सॉरी मला समजलं नाही. समजलं नाही की समजून घ्यायचं नाही? काय काय झालंय तेच मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. तुम्हाला काय झालंय? तुम्ही माझ्याशी असे का वागताय? मी 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 कसा वागतोय? मी नेहमीसारखाच तर वागतोय मी. म्हणजे रिहर्सलला वेळेत येतोय, सगळी कामं करतोय इथली, बँडला काय हवं नकोय ते बघतोय, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. कुठे वेगळं वागतोय मी? मी बँड बद्दल नाही, मी माझ्याबद्दल बोलते. मला ना असं कालपासून जाणवतं की तुम्ही मुद्दाम माझ्याशी तुटकपणे वागताय. त्यात ना आधीसारखा मन मोकळेपणा आहे ना हा विश्वास आहे. मी एखादी अनोळखी व्यक्ती असल्यासारखं काय वागवताय तुम्ही मला? तुझा गैरसमज होतोय. तुला जे वाटतंय ना तसं काहीच नाहीये. प्रभास, मी तुम्हाला फार ओळखत नसे नाही, पण जेवढं काही ओळखते ना त्यावरून हे तर नक्की सांगू शकते की हे ते प्रभास नक्कीच नाहीये जे जे मला माहिती आहे. माणसांना कायम जवळ करणारे प्रभास आज आज माझ्यापासून लांब जात आहेत, मला टाळतायत. आणि हे माझ्या लक्षात आलं नसेल असं वाटतंय का तुम्हाला? हे बघा, तुम्ही हे जे काही वागताय त्याचं फक्त कारण जाणून घ्यायचंय मला. तुमच्या मनात नेमकं काय चाललंय हे स्पष्टपणे सांगा तरी मला. वीणा हे बघ, वीणा माझ्या मनात काहीच चालू नाहीये का. ते थोडेसे पर्सनल इश्यूज आहेत, दॅट्स इट. बाकी काही नाही. खरंच? पण तुम्ही बाकी मेंबर्सशी व्यवस्थित बोलताय, मग माझ्याशी का अलिप्त वागताय? काल जेव्हा अंकलने तुम्हाला फोन केला तेव्हा त्यांच्याशी व्यवस्थित बोललात, आणि त्याच्या 2 मिनिटांनंतर मी जेव्हा फोन केला तेव्हा तुम्ही फोन कट केला. आणि एकदा नाही, अनेकदा. ह्याचा नेमका अर्थ काय समजायचा मी? हे बघा, मला ह्याची जाणीव आहे की मी तुमच्यापेक्षा थोड्या वेगळ्या वातावरणात आली आहे, आणि मला वाईट वाटू नये म्हणून तुम्ही गोष्टी लपवतही असाल, पण असं नका करू. तुम्ही एक चांगले मित्र आहात माझे, आणि माझे गुणदोष तुम्ही स्पष्टपणे मला सांगावेत असं वाटतं मला. मी जेव्हा पहिल्यांदा या बँडमध्ये आले तेव्हा मला विश्वासच नव्हता. मी गाऊ शकेन की नाही, मी बँडची मेंबर होईन की नाही, पण तुम्ही धीर दिलात मला, आणि त्याने एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला. तुमच्या नेहमी सांभाळून घेण्याच्या, समजून घेण्याच्या स्वभावाने मला मनमोकळेपणाने जगायला शिकवलं. मला सांगा, तुम्ही जर मला मैत्रीचा हात पुढे दिला नसता तर मी असं दिलखुलास जगण्याला मुकले असते. मला सांगा ना, माझं असं नेमकं काय चुकलंय? तुम्ही असे का वागताय माझ्याशी, जसं काही मी काहीतरी मोठा गुन्हा केलाय? स्टॉप इट प्लीज. स्टॉप इट, स्टॉप इट. हे काय लावलंयस तू हे मगापासून?
मी मी अजिबात बदललेलो नाहीये. तू उगाच जास्त विचार करतेस, छोट्या गोष्टीचा मोठा इश्यू बनवतेस. सो प्लीज स्टॉप ऑल दिस. मी आहे तसाच आहे. आणि एक गोष्ट लक्षात घे, आपली ही मैत्री फक्त या एका कॉन्सर्ट पुरतीच आहे. नथिंग मोर दॅन दॅट. कळलं?